स्टार्ट. केंद्र सरकार आणि देशातील काही प्रसिद्ध कंपन्या यांच्यामध्ये अबकारी कर आकार संबंधी उद्भवलेला वाद न्यायालयांमार्फत काही वर्षापूर्वीपासूनच जाऊन पोहोचला आहे. देशातील निरनिराळ्या न्यायालयांनी केंद्रीय अबकारी कर कायद्यातील तरतुदी परस्परविरोधी अर्थ लावल्याने जो गोंधळ झाला तो कब्जे दाखल करणाऱ्या कंपन्या पथ्यावरच पडला. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे देशातील कैक न्यायालयांमध्ये अबकारी करविषयक तंटे वर्षानुवर्षे अनिर्णित अवस्थेत पडून राहणे ही बाब उपस्थित करून कर टाळू पाहणाऱ्या वेळ काढू कंपन्यांना सुखावह ठरले तरी केंद्र सरकार मात्र या कायदेशीर मार्गाची जबरदस्त झळ बसली. तसेच कब्जे दलालीच्या तंत्रज्ञान केंद्र सरकारची 2000 कोटी रुपयाहून अधिक वसुली अडकून पडणे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 5000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज मिळवून व्यवस्थेचे करणार आपले सरकार 2000 कोटी रुपयांच्या अबकारी कराच्या थकबाकीने अडचणीत आले नसते तरच नवल. पॅरेग्राफ. केंद्र सरकारने डिसेंबरात सरकारी क्षेत्रातील कारखान्यांना आपले कर्ज तातडीने परत करण्यास फरमाविले. सरकारी कारखाने अकाली अनपेक्षित कर्ज फेडीची ही मागणी पूर्ण करण्याच्या स्थितीत नाहीत हे सरकारला सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी कळविले. या असाध्य उपायाने सरकारला आपली किती कर्जफेड नक्की परत मिळाली याचा पूर्ण तपशील उपलब्ध नाही.